मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या सांगली दौऱ्यावर. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील उद्या सकाळी अर्ज दाखल करणार. अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेचं आयोजन. परभणीमध्ये 20 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार. रामनवमीनिमित्त मोदींच्या सभामंडपाचं भूमिपूजन. सभेला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. अजित पवार सहकुटुंब हर्षवर्धन पाटील यांची भेट घेणार. हर्षवर्धन पाटलांच्या इंदापुरातील निवासस्थानी 19 एप्रिलला स्नेहभोजनाचा कार्यक्रम. जय, पार्थ पवार, सुनेत्रा पवारही राहणार उपस्थित. उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रायगड मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासोबतही राज ठाकरे चर्चा करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत माझी ओळख. मराठा आरक्षणाच्या विषयी त्यांना सांगणार. खासदार अशोक चव्हाणांची माहिती. सांगली पाठोपाठ शिर्डीतही काँग्रेसला खिंडार. काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते यांचा राजीनामा. शिवसेना ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वागचौरे यांच्या उमेदवारीनंतर रुपवते नाराज. यवतमाळ वाशिमच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांनी लुटला फुगडीचा आनंद. राम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत राजश्री पाटील सहभागी. नवनीत राणा निवडणूक हरणार, त्यामुळे आम्हाला सांभाळून घ्या अशी विनंती त्यांचे कार्यकर्ते करत असल्याची यशोमती ठाकूर यांची माहिती. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांना वंचितचा पाठिंबा. मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या संदर्भानं समीकरणं बदलण्याची शक्यता. पालघर लोकसभा मतदारसंघासाठी वंचितकडून विजया म्हात्रे यांना उमेदवारी. विजया म्हात्रे सध्या पालघर तालुक्यातील कुडण ग्रामपंचायतीच्या सरपंच. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांच्या प्रचार सभेमुळे मुनगंटीवारांना मोठा दिलासा. मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ जोरगेवारांनी घेतली कार्यकर्त्यांची सभा. सलमान खानच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकरणी अनोळखी व्यक्तींनी आरोपींना विविध गोष्टी पुरवल्या. पोलीस तपासात माहिती समोर. प्रत्येक वेळी वस्तू देण्यासाठी येणारी व्यक्ती आरोपींसाठी अनोळखी असल्याची माहिती. पुण्यामधील जंगली महाराज रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न. धीरज दिनेशचंद्र आरगडे असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा आयपीएलमधून ब्रेक घेण्याचा निर्णय. मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे ब्रेक घेत असल्याची मॅक्सवेलची माहिती. वॉर 2 चित्रपटाच्या सेटवरील फोटो लीक. अभिनेता ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या लुकनं वेधलं प्रेक्षकांचं लक्ष. वॉर 2 हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित होणार. भारताची बॅडमिंटनपटू कुहू गर्गनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पटकावला 178वा रँक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.